का सत्कार होता है। कोण बाकी आहे? गणेश राजोळे यांचा पण सत्कार इथं होत आहे। यानंतर आमचे लहानपणाचे मित्र कैलासवाणी यांची उपस्थिती इथे झालेली आहे। त्यांचा सत्कार सुद्धा इथं होत आहे। कैलासवाणी लवकर या। ते पहिले एक तास अगोदर येऊन गेले होते। काय हरकत नाही, तुम्ही आले। एक मिनट। यानंतर आज पड़ेगांव के अंदर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का जन्म लगभग 570 मक्का अरब में सऊदी में हुआ था और उनका मृत्यु 8 जून 632 मदीना इस्लामी संस्था और कुरान के प्रवचक थे। परंपरागत रूप से कहा जाता है कि उनका जन्म 570 में मक्का में हुआ था और उनकी मृत्यु 632 में मदीना में हुई थी। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन्होंने सारी दुनिया के अंदर एक शांति और अच्छा मार्ग हम सब लोगों को बता के गए। उन्होंने कभी दो जाति के अंदर भेदभाव निर्माण नहीं किया। हर जाति के अंदर सबको लेके चलने वाले हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थे। उनके पास में कोई भी आदमी अगर जाता था, उनकी इच्छा और उनका काम पूछता था तो वो उनको बहुत ही अच्छे अंदाज में उस काम को अंजाम देके उसको वहां से रवाना करते थे। ऐसे हमारे हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थे। आज वो हमारे बीच में नहीं है। आज ही के दिन उनकी पैदाइश हुई थी और आज ही के दिन उनका जो है तो वफात हुआ था। इसके लिए हम ना इसमें ज्यादा गम मनाते हैं ना ज्यादा खुशी मनाते हैं। तो मैं सबसे विनती करूंगा कि आने जाने वाले जो भी भाविक है जो खुलताबाद को जाएंगे वो आराम से जाके वहाँ पे अपना दर्शन करो और आराम से अपने घर के जाओ और पुलिस प्रशासन को कोऑपरेट करो, यही उनसे विनती करूंगा। मैं विनती करता हूँ कि अभी मीडिया आई हुई है साहब, अब आप 2 शब्द आपका बोलिए। आज मोहम्मद पैगंबर यांचा जन्म आणि मृत्यू दिवस पण आहे। त्याच्यामुळे हे जे सांगितलंय खुशी आणि गम दोन्ही पण एकत्र आहे। पण आज तुम्ही जाणार खुशीसाठी पुढे खुलताबादला, खुशी जायचं पण गम झालं नाही पाहिजे। गम म्हणजे काय ऍक्सिडेंट वगैरे झालं नाही पाहिजे। सुरक्षित सगळ्यांनी यायचं, कारण की आज कसं काही झालं बिलं तर त्यांच्या घरच्यांना प्रॉब्लेम येईल। कारण की हा रोड सिंगल रोड आहे। ओव्हरटेक करू नका। तुमच्या पोरांना सांगा, जाय टायमाला येतात पण या टायमाला थोडं ते अंधार पडतो, त्यामुळे ओव्हरटेक करायचे नाद लागतात आणि ऍक्सिडेंट होते। आणि आम्हाला कळत नाही नक्की कोणी कोणाला ठोकले, दोन्ही क्रॉस गुळे दाखल होतात। तरी माझं सगळ्या मुस्लिम बांधवांना सांगणे आणि इतरांना पण सांगणे की या ठिकाणी ड्रायव्हिंग थोडी सेफ करा। कारण की आणखी जोपर्यंत हा 4 लेन होत नाही तोपर्यंत हा रोड एकदम म्हणजे मृत्यूचा सापळा आहे। खूप ठिकाणी बॉटल नेक्स आहेत। जोपर्यंत तुम्हाला नगर नाका लागत नाही तोपर्यंत हा सिंगल रोड आहे आणि टी पॉइंट पर्यंत सिंगल रोड येतो। तरी माझं सर्वांना सांगणं आहे की तुम्ही गाड्या सुरक्षित चालवा आणि जे झेंडे आहेत झेंडे नंतर रस्त्यावर फेकू नका। कारण काय होतं एका नावाला घाईगडबडीत गाडी ते माग लावला झेंडा तो उडून माग पडतो, त्याला कळत नाही कुठे पडला झेंडा तो, आणि त्याच्यानंतर गाडी जातात वगैरे, नंतर काही इश्यू झाला नाही पाहिजे आपला। कारण की पडेगाव शांतता आहे, मिळाल्यापासून काही धिंगाणा झालं नाही काही। आणि मला अपेक्षा आहे, आता माझी बैल झाली आहे पण जाता काही गालबोट लागलं नाही पाहिजे। माझी सर्वांना विनंती आहे। धन्यवाद। तसेच सध्या गणेशोत्सव चालू आहे। आता उद्या माननीय मुख्यमंत्री साहेब पण येत आहेत, त्याच्यामुळे मराठा मुक्ती संग्राम याची एक मोठे कार्यक्रम आहे। त्यामुळे सर्वांनी शांतता बाळगावी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्याच गणेश विसर्जन आहे पूर्ण सिटी मधलं आणि पडेगाव मधलं, पण छावणी मधलं 18 तारखेला आहे। तरी सर्व भाविकांनी दोन्ही समाजाला माझ्या शुभेच्छा आहे। तरी दोन्ही ठिकाणी शांतता राहावी आणि या दोन्ही सणांचा यथेच्छ एन्जॉय करावा। आज मोहम्मद पैगंबरांचा जन्मदिवस व मृत्यू दिवस देखील आहे। आजचा दिवस आपण शांतता दिन म्हणून साजरा करतो। माझ्या सर्व बांधवांना आजच्या दिवसाच्या मी शुभेच्छा देतो। आपल्याला माहित आहे की आपलं शहर हे एक शांततेचं शहर आहे। शहरामध्ये गणेशोत्सव सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा होतोय। तर
हा सर्व धर्म समभावाचा संदेश आपण दोन्ही समाजांनी हा समाजाला द्यायचा आहे, एवढं मी बोलतो. शिवसेनेचे शाखा प्रमुख राहुल यादवे आज आपल्या पडेगाव येथे ईद मिलाद निमित्त आपल्या इथे मुस्लिम बांधवाकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व समाजातील बांधवांना, हिंदू असेल, बौद्ध असेल, मुस्लिम असेल, यांना घेऊन घेण्याचा एक जो पडेगाव लतीफ भाई असतील, हारून भाई असतील व आपले जाकीर भाई असतील, सगळेजण जे ग्रुप आहे आमचा, हे अमजद भाई असतील, हे दरवर्षी एक हिंदू मुस्लिम एकोपाचा स्वरूप जसं बाकी ठिकाणी दाखवतात तसं पडेगावला बी सर्व समाजांना घेऊन हा कार्यक्रम आम्ही लहानपणापासून साजरा करतो. आणि मी या सर्व ग्रुपचा धन्यवाद देतो की आपण आपल्या या पडेगावमध्ये या कार्यक्रमानिमित्त आपण एकोपा दाखवून आणि आपल्या या समाजाला घेऊन सर्व समाजासोबत हा कार्यक्रम साजरा करतो. त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. आजच्या या पवित्र या दिवशी मी त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चलो चलो बेटा, लतीफ भाई भेजो ना, बच्चों को भेजते जाओ, हटा दो इन बाजू में थोड़ा सा. ले लतीफ भाई, चलो इधर से आ जाओ बेटा, आते जाओ. आज या पवित्र सणानिमित्ताने मी आमले परिवाराकडून या सर्वांना, दोन्ही धर्माच्या लोकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि सर्वात महत्वाचं, आपल्या धर्मगुरूंनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे, समता, बंधुत्व, ज्या शिकवणीप्रमाणे, आणि आपल्यामुळे इतर कुठल्याही धर्माला त्रास होणार नाही, या काही गोष्टी आपल्या धर्मगुरूंना शिकले, त्याच्या शिकवणीप्रमाणे आपण वागावे आणि त्याप्रमाणे आपण आपलं कार्य करावे. ती कार्य केलं म्हणजे त्यांना सगळ्यात मोठी आपल्याकडून एक सदिच्छा आणि सगळ्यात मोठं एक हे होईल त्याला, असं मी आमचे आणि सर्वांना या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद. मामू के हाथ से हम दोनों साथ में ही ए बेटा इधर आओ. थैंक यू. आज आपल्या ईद ए मिलादच्या आणि गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. दोन्ही समाजाला या पवित्र दिनी शुभेच्छा देताना जे उरूससाठी जे काही लोक इथून चालले ते सुरक्षित जावं, सुरक्षित आपल्या इथे येऊ आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज
पड़ेगांव के अंदर ईद मिलादुन नबी के उपलक्ष्य में हमारे छावनी गणेश महासंघ के संस्थापक अध्यक्ष माजी महापौर श्री अशोक जी सैना, इनकी उपस्थिति यहाँ पे हो चुकी है। साथ में छावनी गणेश महासंघ के नवनिर्वाचित पुरुषोत्तम ठाकुर जी, उनकी भी उपस्थिति यहाँ पे हो चुकी है। हमारे सबके लाड़के, सबके चाहते, पूरे महाराष्ट्र में गजे हुए जादव मंडप के नाम से हमारे रखमाजी जादव, उनकी भी यहाँ पे उपस्थिति हो चुकी है। उनके साथ में हमारे कैंटोनमेंट बोर्ड के माजी उपाध्यक्ष हमारे गौरव जी, उनको भी उपस्थिति यहाँ पे हो चुकी है। साथ में हमारे कांग्रेस के छावनी के सबसे होनहार आजर भाई, उनकी भी यहाँ पे उपस्थिति हो चुकी है। क्या नाम है? उमर। साथ ही साथ हमारे छावनी के नौजवानों की दिलों की धड़कन हमारे उमर भाई, इनकी भी उपस्थिति यहाँ पे हो चुकी है। मैं हमारे पड़ेगांव वासियों के यंग ग्रुप की ओर से इन सबका सत्कार यहाँ पे करता हूँ। सबसे पहले मैं विनती करता हूँ कि हमारे ठिकाने वाले हमारे माजी महापौर श्री अशोक जी सैना, इनका स्वागत अरुण भाई करेंगे। इसके बाद में हाँ, और कौन है? इसके बाद में उमर भाई का स्वागत नाजिम भाई करेंगे। उमर अजहर का स्वागत, क्या नाम है इसका? होनहार अजहर भाई, इनका स्वागत भी यहाँ पे किया जा रहा है। शौकत भाई, इसका क्या नाम है? कौन बाकी है? फोटो वीडियो में राजयोग जो चलाने वाले हमारे मित्र पाटिल साहब, जो हमारे पड़ेगांव मिटमिटा परिसर को एक तो सस्ते दाम में राजयोग का हमको हल करके देते, उनका भी स्वागत हमारे ये ग्रुप की तरफ से किया जा रहा है। उनका स्वागत। फोटो ले, आगे से उधर से लो। मैं